बरं, आपण टॉपिक बघतोय वेक्टर्स आणि मागच्या लेक्चरला पण स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स हा पॉईंट बघितलेला होता. काय? स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स, त्याला दुसरं नाव आहे डॉट प्रॉडक्ट्स. बरोबर आहे का? काय नाव आहे? डॉट प्रॉडक्ट. ते बघितल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या होत्या. प्रॉपर्टीज ऑफ टू वेक्टर्स. बरोबर आहे. आता हे प्रॉपर्टीज ऑफ टू वेक्टर्स ते पाहिल्यानंतर दोन वेक्टरमधला अँगल किती असतो हे सुद्धा बघितलेलं होतं. दोन वेक्टरमधला अँगल काढण्याचा फॉर्म्युला जो काढायचा असेल तर कॉस थिटा इक्वल टू, ओके. आता कॉस थिटा इक्वल हा फॉर्म्युला कुठून आला तर त्यासाठी बघा, आता बघा अँगल बिटवीन टू वेक्टर्स. बघा नवीन पॉईंट काय? अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आता एक वेक्टर आपण असा घेतला, ए बार नाव या, इकडं दुसरा जाणारा वेक्टर बी बार देऊया आणि त्यामधला अँगल कुठला आहे? थिटा. बरोबर आहे. पण आपले डेफिनेशन काय सांगते? ए बार डॉट बी बार इक्वल टू काय पुढं? ए बी कॉस थिटा. ही आपली डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन आहे किंवा स्केलर प्रॉडक्टची डेफिनेशन आहे. ओके. आता इथं ए बार म्हणतोय तो व्हेक्टर आहे, बी बार म्हणतोय तो व्हेक्टर आहे, पण इथं ए बार नाही आहे, फक्त ए आहे. याचा अर्थ पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि काय त्यामधला अँगल. हे दोन वेक्टर आहे त्यामधला अँगल कुठला? कॉस ऑफ थिटा. डेफिनेशन बघितले. आपला पॉईंट काय शोधायचा आहे? अँगल बिटवीन टू वेक्टर्स. मग दोन वेक्टरमधला अँगल कुठला दिसतो इथं? थिटा. तो आहेच इथं. म्हणजेच इथं कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू हे ए बी आहे ना, ए बी ते फक्त या बाजूला ना राहणार आहे ए बार डॉट बी बार अपॉन काय? फक्त ए बी. आणि अशा रीतीनं आपण फॉर्म्युला प्रूव्ह केलेला आहे कॉस थिटा इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आपण इथं प्रूव्ह केलेला आहे. ओके. आता हा एक फॉर्म्युला झाला. दुसरा ॲज अ रिमार्क म्हणून अजून एक फॉर्म्युला तयार करूया. जर पहिला वेक्टर आहे जो इथला ए बार, तो आपण असा रिप्रेझेंट करूया. बघा ए बार इक्वल टू ए वन ए टू ए थ्री. ए बार इक्वल काय? ए वन ए टू ए थ्री. त्याला आय कॅप जे कॅप आणि काय जोडा? के कॅप. म्हणजे इथं आय कॅप प्लस इथं जे कॅप प्लस के कॅप. हा झाला ए बार. बी बार बी वन बी टू आणि काय? बी थ्री. इथं आय कॅप जोडूया, इथं जे कॅप जोडूया आणि इथं काय? के कॅप. आणि मग हाच फॉर्म्युला वापरा. म्हणजेच बघा बरं, कॉस ऑफ थिटा इक्वल टू काय? कॉस ऑफ थिटा ए बार डॉट बी बार. मग ए बार आहे इथं डॉट विथ दिस, म्हणजेच पहिली ब्रॅकेट डॉट विथ इथं दुसरे ब्रॅकेट अपॉन इथं काय दिलं आहे? ए बी. ए आणि बी. ए हा जो वेक्टर आहे ना त्याचं मॅग्निट्यूड काय येईल? अंडर रूट ए वनचा स्क्वेअर ए टूचा स्क्वेअर आणि काय? ए थ्रीचा स्क्वेअर. म्हणजे इथं ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ए थ्री स्क्वेअर इन टू इथं. आता या ठिकाणी बघा बरं, बी वनचा स्क्वेअर प्लस बी टूचा स्क्वेअर प्लस बी थ्रीचा स्क्वेअर. आणि अशा रीतीनं हे स्क्वेअर रूटमध्ये आन्सर काढलेलं आहे. आणि हे जे आहे ना, हे पहिले ब्रॅकेट इथं आणि हे दुसरी ब्रॅकेट इथं, ते ठेवायचा प्रयत्न करूया. बोला ए वन आय कॅप प्लस ए टू जे कॅप प्लस बोला ए थ्री के कॅप. इथं बी वन आय कॅप बी टू जे कॅप आणि काय इथं प्लस बी थ्री के कॅप. ओके. प्रत्यक्ष डॉट प्रोडक्ट करा न्यूमरेटरचा. हे जे दोन दिसत आहेत का नाही, डॉट प्रोडक्ट सगळ्यात सोपा. आय डॉट आय वन असतं, जे डॉट जे वन आणि के डॉट के वन. त्या नियमानुसार इथला ए वन इथला बी वन. आणि म्हणजेच इथं येणार आहे ए वन बी वन प्लस ए टू बी टू प्लस इथला ए थ्री बी थ्री. एवढंच लिहायचं.
आय डॉट आय 1 असतं, जे डॉट जे 1 असतं, के डॉट के 1 असतं. हे मागच्या वेळेस आपण बघितलं आहे. आणि आपण अंडर रूट हे आहे असं असणार आहे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर. म्हणजे पहिल्या वेक्टरची लेंथ ए दिसते ना, ए त्या पहिल्या वेक्टरचे मॅग्निट्यूड इंटू इथं B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस B3 स्क्वेअर. आणि हा झाला कॉस ऑफ थिटा काढायचा फॉर्म्युला. लक्षात आलं का हा फॉर्म्युला? दोन वेक्टरमधला अँगल कसा काढायचा हे शोधण्यासाठी दोन आपल्याजवळ फॉर्म्युले तयार झाले. याच्या आधारे तयार केलेला फॉर्म्युला. आणि हे ए बार हा वेक्टर कोणताही घेतला, बी बार हा वेक्टर कोणताही घेतला, तर त्यामधला अँगल हे जे दोन्ही वेक्टर या जागेवर ठेवला आणि रिझल्ट तयार झालेला आहे. शक्यतो बरेचशी व्हेक्टर या टॉपिकमधले जे एक्झाम्पल आहेत, म्हणजे आता टॉपिक व्हेक्टर आहे, याच्यानंतर लाईन, त्याच्यानंतर प्लेन असे आहेत. सगळीकडं कुठं त्या रेफरन्सेसनुसार आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. त्यामुळं हा दुसरा फॉर्म्युला तयार केलेला आहे. ओके, हा फॉर्म्युला आता हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही लिहून घेणार आहेत. घ्या बरं पटकन. बरं, आता आपण प्रोजेक्शन्स याच्याविषयी माहिती मिळवूया. नवीन पॉईंट कुठला आहे बोला? प्रोजेक्शन्स. बरं, आता प्रोजेक्शन म्हणजे काय त्यासाठी जरा इकडे लक्ष द्या. समजा दोन वेक्टर आपण घेतलं. सपोज ए बार इज अ फर्स्ट वेक्टर अँड बी बार इज अ अनदर वन. आता मी काय करतो बघा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. इथं असा जाणारा एक वेक्टर घेतला, ओ पासून इकडं जाणारा वेक्टर ओ ए. पण हा वेक्टर सोडून अजून एक वेक्टर असा घेतला बघा, असा ओ बी इज द सेकंड वेक्टर. किती वेक्टर घेतले इथं? दोन. याला आपण ए बार मानूया, याला मानूया बी बार. पण हे बघा, हा वेक्टर एवढ्यावरती उचलला गेला आहे, बरोबर का? हा वेक्टर एवढ्यावरती उचलला गेला आहे का नाही? पण हे उचलत असताना असं हाय असं उचललेलं नाही, एक पॉईंट कॉमन ठेवला आहे. म्हणजे एवढा अँगलचा फरक ठेवला आहे. आणि हे ओ बी ज्या अगोदर ओ बी या जागेवर होतं ते वरती असं उचललेलं आहे. म्हणजे त्याचं काय झालं आहे? त्याचं प्रोजेक्शन झालेलं आहे, बरोबर आहे. आता ॲक्च्युली प्रोजेक्शन जे दाखवलेलं आहे ते त्यासाठी बघा, लेट ए बार अँड बी बार बी द वेक्टर्स रिप्रेझेंटेड बाय काय बघा बरं, ओ ए बार इक्वल टू ए बार. ओ पासून इकडं जाणारा वेक्टर आहे, त्याला नाव काय दिलं आपण सांगा? ए बार. अजून ओ बी बार सांगा पटकन, बी बार, बरोबर आहे. आता काय करा, हा जो बी आहे ना, या बी पासून या ओ ए वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करा, बरोबर आहे. परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. इथं बघा बरं, इथं म्हणूया ड्रॉ बी एम परपेंडिक्युलर टू, बी एम परपेंडिक्युलर टू काय सांगा? ओ ए. आणि परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळं आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे का? कोणता राईट अँगल ट्रायंगल मिळाला? हा ट्रायंगल मिळाला का? आणि त्या ट्रायंगलमध्ये ओ पासून एम पर्यंतचं जे डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळं ओ एम बघा, इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे त्या लेंथला म्हटलं जातं प्रोजेक्शन. कुणाचं प्रोजेक्शन? या वेक्टरचं यावरती असणारं प्रोजेक्शन. काय म्हणतो लक्षात आलं का? देन बघा, ओ एम इज कॉल्ड, डायग्राममध्ये बघा, ओ एम इज कॉल्ड प्रोजेक्शन. OM is called the projection of B bar
ऑन ए बार. बघा, याच्यावर असणारं प्रोजेक्शन. लक्षात आलं? डेफिनेशन क्लिअर झाली का? साधी सोपी डेफिनेशन आहे. समजा हा थिटा इन्क्रीज केला, अँगल आहे ना, अँगल तो असा मोठा केला तर कदाचित बी एम या बाजूला सरकेल. अजून अँगल मोठा केला तर बी एम या बाजूला सरकेल. ती मी इथं डायग्राममध्ये दाखवतो. बघा, हा ओ ए असा आहे. समजा इथं ओ बी केला, परपॅन्डिक्युलर ड्रा करा, याला म्हणतात प्रोजेक्शन. ओ एम इज द प्रोजेक्शन. जेवढा अँगल छोटा, लहान असणारा इथला थिटा, त्यावेळेस इथून परपॅन्डिक्युलर ड्रा इथं केला, ओ पासून एमपर्यंतचं अंतर जरा जास्त झालं, अँगल इन्क्रीज करा, अँगल इन्क्रीज करा, तो इकडं येईल. अँगल बघा मोठा केला, पण बी हा इथली जागा सोडून बी इथं आला, परपॅन्डिक्युलर ड्रॉ करा, केलं परपॅन्डिक्युलर. आता हा परपॅन्डिक्युलर मगाशी इथं होता तर इथं आला, मग हे ओ एम नवीन अंतर मिळालं बघा, त्याला म्हणतात प्रोजेक्शन. अजून जागा वाढवा, हे बी एम इकडं ओ एम इकडं पडा, असं करा, हे परपॅन्डिक्युलर असं करा. बरं, इथं ओ एम मिळाला, छोटा मिळाला, असू द्या, तो प्रोजेक्शन तयार झाला. समजलं का? म्हणजे जसं अँगल थिटा इन्क्रीज होत जातो तर एम हा जो परपॅन्डिक्युलर सेगमेंट तो इकडे ओरिजिनकडे यायला लागलेला आहे. समजलं का? आणि हे जे काय डिस्टन्स दिसतंय ओ पासून एमपर्यंतचं, त्यालाच म्हटलं जातं प्रोजेक्शन ऑफ. प्रोजेक्शन ऑफ व्हॉट? बी बार ऑन ए बार. लक्षात आलं सगळ्यांच्या? त्यामुळं हा पॉईंट, हे जे ही स्टेटमेंट लिहा, डायग्रॅम काढा आणि ही जी माहिती आहे ती इथंपर्यंत लिहा. प्रोजेक्शनची डेफिनेशन आपण सांगितलेली आहे. बरं, ओके, हे तुमचं लिहून झालेलं असेल. बघा, आपण काय केलं आहे, बी एम परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला, त्यामुळं हे एवढं जे डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं काय? प्रोजेक्शन ऑफ. बोला, प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. पण योग्य करेक्ट शब्द वापरूया, स्केलर प्रोजेक्शन असं म्हणूया. लिहा, इथं एक शब्द लिहा, स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. आता जरा इकडं बघा, इन ट्रँगल ओ एम बी, इन ट्रँगल ओ एम बी, त्या ट्रँगलमध्ये बघा अँगल एम किती आहे सांगा? 90 डिग्री. बरोबर, अँगल एम किती आहे? 90 डिग्री. आता या ट्रँगलमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करूया. इथं जाऊन बघा, समजा थिटा हा अँगल आहे, तर ओ एम, बी एम आणि ओ बी इथं 90 असल्यामुळं ओ बी इज द हायपोटिनियस. ओ बी इज द हायपोटिनियस. आणि मग इथं कॉस थिटा अप्लाय करायचा प्रयत्न करा बरं. हां, फ्रॉम फिगर बोला, कॉस ऑफ थिटा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॉस? कॉस थिटा इक्वल टू ॲडजेसंट साईड, ॲडजेसंट साईड आपण काय? हायपोटिनियस. इथं लिहूया, ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटिनियस. म्हणजेच कॉस ऑफ थिटा, ॲडजेसंट साईड कुठली आहे बघा बरं डायग्राममध्ये? ओ एम. बरोबर का? ओ एम बार म्हणायचं नाही, इट इज अ लेंथ, मॅग्निट्यूड. त्यामुळं फक्त ओ एम अपॉन हायपोटिनियस काय? ओ बी. राईट. आता म्हणजेच कॉस ऑफ थिटा इक्वल टू ओ एम अपॉन व्हॉट इज ओ बी? डायग्राममध्ये बघा, ओ बी म्हणजे ओ पासून बीचा प्रत्यक्ष लेंथ, मॅग्निट्यूड. बरोबर का? मग काय येणार बोला? बी, फक्त बी बार नव्हे तर मॅग्निट्यूड, मॉड्युलस ऑफ बी बार, किंवा फक्त बी म्हणूया. काय म्हणायचं बोला? बी. कारण ओ बी आहे ना, ओ बी ही लेंथ आहे आणि ही लेंथ अशी सुद्धा दर्शवतात, किंवा फक्त बी सुद्धा म्हणतात, किंवा फक्त ओ बी सुद्धा म्हणतात. आपण जॉमेट्रीमध्ये स्पेशली हे शब्द वापरत होतो, ओ बी. ॲरो वगैरे वरती काढत नव्हतो, ॲरो काढला की ते डायरेक्शन तयार होणार आहे.
वेक्टर होणार आहे, बरोबर आहे. तर ही लेंथ आहे, ही सुद्धा लेंथ आहे आणि ही सुद्धा लेंथ आहे, त्यामुळं ओ बी रिप्लेस बाय ओनली काय बी. आता हा बी इकडे शिफ्ट करा म्हणजे काय होईल, बी इंटू कॉस ऑफ थिटा म्हणजे काय ओ एम. आणि अशा रीतीनं बघा ओ एम इज इक्वल टू, बोला ओ एम इक्वल टू बी इंटू कॉस थिटा, बी इंटू काय कॉस थिटा. ओके, अतिशय महत्त्वाचा पाठ आपण शोधून काढलेला आहे. पण ओ एम म्हणजे काय अगोदर सांगून टाकलं इथं बघा. ओ एम म्हणजे काय बघा, ओ एम म्हणजे काय बघा, बघा बरं इकडं, स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार, बरोबर आहे का. स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. हे जे ओ एम लिहिलं आहे त्या ओ एमच्या ऐवजी आपण ते संपूर्ण सेंटेन्स लिहू शकतो तिथं, बरोबर आहे का. काय लिहिणार सांगा इथं, स्केलर, बोला स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार, बरोबर का हे. आणि दिस इज इक्वल टू, इथं काय लिहिलं आहे सांगा, बी कॉस थिटा. ओके, इथंपर्यंत लिहा. ओके, आता याच्यानंतर पुढचा बघा आपण कुठंपर्यंत, लास्ट स्टेटमेंट काय जरा बघा, शेवटचं लास्ट सेंटेन्स, स्केलर प्रोजेक्शन ऑफ, इथं लिहितो स्केलर प्रोजेक्शन ऑफ, बोला बी बार ऑन ए बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला, बी इंटू कॉस थिटा. कसं निर्माण केलं आहे ते सांगितलं, ट्रिग्नॉमेट्रीचा यूज केलेला आहे. आता जरा थांबा, आपणाला डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन काय सांगा, मगाशी मी सांगितले बघा, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू, बोला ए बी कॉस थिटा. आता मी काय करतो बघा, इकडं लक्ष द्या बघा, बी कॉस थिटा हा एवढाच भागाला मी असं राऊंड करतो, बी कॉस थिटा ते तर इथं अवेलेबल आहे, आलं का लक्षात. मग कशाची गरज आहे इथं, एची गरज आहे, इथं एची गरज आहे, याचा अर्थ इकडं सुद्धा एची गरज आहे. मग दोन्ही बाजूला आपण ए न मल्टिप्लाय करूया, लक्षात आलं का. त्यामुळे इथं काय नंतरची स्टेप काय तयार होईल बघा बरं, ए इंटू, ए म्हणजे पहिल्या वेक्टरची प्रत्यक्ष मॅग्निट्यूड, ए इंटू इथं म्हणूया स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार, दिस इज इक्वल टू, इथं सुद्धा ए न मल्टिप्लाय करायचं आहे, दोन्ही बाजूला आपण करतोय, ए बी इंटू काय कॉस थिटा. पण तुम्ही असं लिहिल्यामुळं या सगळ्याला मिळून आपण डॉट प्रॉडक्ट म्हणू शकतो. बघा या टीमला काय म्हणणार तुम्ही, ए बार डॉट बी बार, ही जी बाजू आहे यालाच म्हणूया ए बार डॉट बी बार, आणि हे बाकी आय असं असणार आहे. पण अजून एक मॅथ्सच्या रूलनुसार ब्रॅकेटच्या बाहेर हा जो ए आहे नंबर आहे, मल्टिप्लिकेशन स्वरूपात आहे, बरोबर. त्याला आणा इकडं, म्हणजे इथं अपॉन ए दिसणार आहे, बरोबर का. आणि हे राहणार आहे काय, स्केलर प्रोजेक्शन ऑफ, बोला बी बार ऑन ए बार. अतिशय महत्त्वाचा रिझल्ट आपण प्रूव्ह केला आहे. मोस्ट ऑफ द एक्झाम्पल वी कॅन सॉल्व बाय युझिंग दिस फॉर्म्युला. प्रश्न असणार आहे, फाइंड स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. बघा प्रश्न कसा असणार आहे, फाइंड स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार, आणि हा फॉर्म्युला तयार झाला आहे. मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं टेक्निक मी सांगतो अगोदर, ऐका जरा. इथं कुठला वेक्टर आहे सांगा, बी बार. इथं कुठला आहे ते वरती ठेवायचं, ए बार डॉट बी बार ठेवलं, आणि ऑन नंतर काय लिहिलं आहे सांगा, ए बार लिहिलं आहे, ऑन नंतर ए बार लिहिलं, त्याचं मॅग्निट्यूड फक्त ए लिहायचं. काय लक्षात आलं. आता मी प्रश्न स्टेटमेंट जरा बदलतो, काय सांगतो जरा बघा. समजा असा प्रश्न असला, प्रोजेक्शन ऑफ, बघा
स्केलर प्रोजेक्शन ऑफ पी बार ऑन क्यू बार. सांगा बरं हे काय येईल? पी बार ऑन क्यू बार बोला. पी बार डॉट क्यू बार अपॉन ऑन नंतर काय? इथं ऑन नंतर काय होतं? ए बार होतं. ए बार त्याच्याऐवजी फक्त काय लिहिलं? ए लिहिलं. ऑन नंतर ते क्यू बार ऐवजी फक्त क्यू. डेफिनेशन लक्षात आली का? किंवा प्रोजेक्शन ऑफ इथं बी बार ऑन ए बार आहे. समजा डायग्राममध्ये मी बदल केला, याला ए बार नाव दिलं आणि याला बी बार नाव दिलं, तर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. सांगा चेंज. प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. हां, ए बार डॉट बी बार अपॉन फक्त बी किंवा त्याला मॉड्युलस ऑफ बी. आलं लक्षात? किंवा मी ना असं वेगळं घेतो, याला समजा असं दिलं ए बी आणि इकडं सी दिलं. सांगा प्रोजेक्शन ऑफ, बघा स्केलर प्रोजेक्शन ऑफ याला ए बी बार म्हणूया. ए बी बार काय म्हणायचं? बघा ए बी बार ऑन खाली काय? ए सी बार. सांगा बरं याचं काय करणार? बोला. हां, या दोन्हींचा डॉट प्रोडक्ट. मग कसं लिहिणार? ए बी बार डॉट विथ ए सी बार अपॉन, आता हे ए सी बार आहे ना, त्याची लेंथ, त्याची मॅग्निट्यूड ते असे लिहितात असे. आत्ता जे मी वेगळ्या स्वरूपातले जे इथं सांगितलं रेफरन्सेस, ते एक्झाम्पल सोडवताना तसं उपयोग होणार आहे, पण ॲज अ फॉर्म्युला म्हणून त्यांनी इथंपर्यंतच ठेवलेला आहे. आता शब्द कुठला वापरला आहे बघा बरं मी. स्केलर प्रोजेक्शन, बरोबर का? पण अजून एक प्रकार आहे वेक्टर प्रोजेक्शन. बघा शब्द दुसरा प्रकार काय? वेक्टर प्रोजेक्शन. इतर लिहितो वेक्टर प्रोजेक्शन ऑफ, बोला बी बार ऑन ए बार. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ काय? बी बार ऑन ए बार. आता हे कसं डिनोट करायचं? तर यासाठी फक्त बघा इकडं ओ सी बार असं लिहायचं. काय लिहिलंय सांगा बरं? ओ सी. इथं काय म्हणत होतो? ओ सी बार म्हणण्यापेक्षा काय इथं नाव द्या. ओ होतं ना अगोदर, इथं ओ होतं, इथं बी ॲज इट इज, इकडं ए. हां, वेक्टर प्रोजेक्शन बी बार ऑन ए बार काय? ओ एम बार म्हणूया. सॉरी, काय म्हणूया बोला? ओ एम बार. बरोबर आहे का? पण ओ एम बार कसं रिप्रेझेंट करायचं आहे ते इथं मी सांगणार आहे. त्याच्या अगोदर हा पार्ट अगोदर लिहून घ्या पटकन, नंतर ते वेक्टर प्रोजेक्शन आपण बघायचं आहे. ओके, हा फॉर्म्युला कशासाठी आहे? स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार आणि ए बार तयार झाला, त्या दोन्हींचा डॉट प्रॉडक्ट अपॉन काय? ए. बरोबर आहे. आता वेक्टर प्रोजेक्शन, वेक्टर आहे ना शब्द, याचा अर्थ ओ एमच्या वरती ॲरो दाखवा, बाण दाखवा, डायरेक्शन तयार झाली, इथं ॲरो तयार झाला. पण ओ एम बार हा वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा? तर त्याचं प्रत्यक्ष त्यांची लेंथ, बघा प्रत्यक्ष त्याची लेंथ, बघा मी काय केलं, प्रत्यक्ष ओ एमची लेंथ इनटू त्याच्यावरचा युनिट वेक्टर ए कॅप. त्याच्यावरचा युनिट वेक्टर, हा संपूर्ण वेक्टरला नाव काय? ए बार आहे ना, आणि त्याच्यावरचे जे युनिट वेक्टर असतात का नाही, ते कसे असतात? ए कॅप. समजा एखादा बी बार असेल, त्याच्यावरचे युनिट वेक्टर बी कॅप. एक्स ॲक्सिसवरचा युनिट वेक्टर आय कॅप. वाय ॲक्सिसवरचा युनिट वेक्टर बोला जे कॅप. झेड ॲक्सिसवरचा युनिट वेक्टर. तसं हा जो ए बार आहे ना, ए बार, त्याच्यावरचा युनिट वेक्टर काय? ए कॅप. त्यामुळं मी इथं ए कॅप लिहिलेलं आहे. ओके, आता फक्त व्हॅल्यू पुटअप करा. ओ एमची लेंथ किती आहे? ओ एमची लेंथ बघा, ओ एमच्या लेंथलाच काय म्हणतो रे आपण? बरोबर आहे, प्रोजेक्शन. आणि ते काय फॉर्म्युला प्रूव्ह केला आहे बघा. हे जे ना, हे स्केलर प्रोजेक्शन म्हणजे ओ एमच ना. म्हणजेच काय येईल? हा सगळा फॉर्म्युला उचलून इथं ठेवूया.
ए बार डॉट बी बार अपॉन बोला फक्त ए. आणि ए कॅपची डेफिनेशन काय? हां बरोबर, ए बार बघा डेफिनेशन अशी आहे, ए बार अपॉन फक्त ए. ए बार अपॉन फक्त काय ए. आणि ही ए कॅपची डेफिनेशन बरं का, लक्षात ठेवा. ए बार इक्वल टू ए बार अपॉन ए अशी ही डेफिनेशन असते. किंवा ए जर इकडं शिफ्ट केलं तर ए इंटू ए कॅप इक्वल टू ए बार असं ते एक रिमार्क आहे. त्या रिमार्कच्या आधारे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आणि मग अशा रीतीने हा फॉर्म्युला तयार कुणाचा झाला? वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार आणि ए बार म्हणजे ए बार डॉट बी बार अपॉन ए इंटू ए बार अपॉन ए. आणि अशा रीतीने इथं आपण प्रोजेक्शन विषयी संपूर्ण माहिती मिळवलेली आहे. ओके, पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहे तर ह्या प्रोजेक्शनवर आधारित असणारा एक थेरम आपण प्रूव्ह करणार आहे. तो थेरम तो असा आहे, ए बार डॉट विथ बी बार प्लस सी बार जर असा असेल तर ए बार डॉट बी बार प्लस काय ए बार डॉट सी बार हे नंतरच्या लेक्चरला आपण प्रूव्ह करणार आहे. इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच.